वारीवरून दोन पक्षांमध्ये सत्ताधारी दोन पक्षांमध्ये क्रेडिट वॉर सुरू झालं असं दिसून येतं का? कारण काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले होते आणि आपत्कालीन व्यवस्था मंत्री गिरीश महाजन सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले होते। कुठेतरी हायजॅक करण्याचा प्रयत्न एकमेकांकडूनच होतोय, सत्तेतल्याच पक्षांकडनं होतं असं वाटतंय। नाही, वारी ही पंढरपूरची संत तुकोबाणी, संत चोखोबाणी या सगळ्यांच्या या एकात्मतेच्या साठी ही वारी त्यांनी सुरू केली। संतांचे विचार समाजाला जोडणारे होते, कधीही समाजाला तोडणारे विचार संतांचे नव्हते। आणि ही वारी परंपरा खरं तर अस्पृश्यता आणि मी त्या दिवशी पण सांगितलं की समाजातील अनिष्ट रूढीवर घाव घालण्यासाठी, माणूस म्हणून माणसाला एकत्र आणण्यासाठी ही वारी त्या काळात संतांनी सुरू केलेली वारी होती। पण त्याला कालांतराने आता काल पाहिलं आपण काही बोलघेवळे सभागृहात काय विषय मांडला आणि कशा पद्धतीने अर्बन नक्षलवाद वगैरे बोलले। पण मुळात वारी ही कोणाच्या भरोशावर निघत नाही। कोण होतं त्यावेळेस, होते काय, हे यांचा पक्ष होता काय ज्यावेळेस वारीची सुरुवात झाली? ना आमचा पक्ष होता ना यांचा पक्ष होता। मग आता श्रेयाची लढाई कशासाठी? सेवेची लढाई असली पाहिजे। पण सेवा सोडून या सरकारमधील या दोन पक्षांनी सेवा सोडून श्रेयाची लढाई सुरू केली। हे दुर्दैव आहे। अरे सेवेसाठी जा, थकल्या बागल्यांचे पाय चेपा, त्यांची सेवा करा, मग आशीर्वाद मिळेल। श्रेयासाठी लढाल तर खड्ड्यात जाल, हे लक्षात घेतलं पाहिजे। पण दुर्दैव आहे, मतांच्या लाचारीपणामुळे हे कुठल्या स्तरावर जाऊ शकतात याचं हे उदाहरण आहे। सर, एक महत्त्वाचा फक्त शेवटचा मुद्दा, मुंबई महानगरपालिकेतले जे उपनगर आहे, उपनगरातल्या 16 रुग्णालयांपैकी 12 रुग्णालयांचे आयसीयू हे खाजगीकरणाचा प्रस्ताव आणलेला आहे आणि त्याला शासनानं मान्यता दिलेली आहे। आयसीयू सुद्धा आता खाजगी संस्थांना चालवायला दिले जाणार नाही। हे सर्व हॉस्पिटल महाराष्ट्रातील पॉवर आणि हॉस्पिटल हे सरकारच्या अजेंड्यावरचे खाजगीकरणाचे विषय आहेत आणि या ठिकाणी गुजरातच्या उद्योगपतीसाठी पायघड्या घालण्याची याची सुरुवात आहे आणि हे सर्व त्यांच्या घशात घालण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे। हे सगळे प्रायव्हेटायझेशन करा, त्यांच्या घशात घाला। सरकारने फक्त बघायची भूमिका करायची, सही करायची, मंत्रालयात यायचं, जे काही आपलं आहे ते मिळवायचं, अशी सरकारची भूमिका आहे। मला दुर्दैवानं सांगावं लागतं, एवढा मोठा बजेट 70-80 हजार कोटीचा बजेट जर मुंबई कॉर्पोरेशनचा असेल तर आयसीयूसाठी खाजगीकरणाची गरज काय? हे कशासाठी, कुणाच्या फायद्यासाठी, हे कुणाला पाठीशी घ्यायला आणि कुणाला मिळवून देण्यासाठी आहे? हे खरं म्हणजे हे यांचं अपयश आहे। बीएमसीचं अपयश आहे पाप लपवण्यासाठी आणि विशिष्ट लोकांना त्यामध्ये एंट्री करण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे, असा आमचा स्पष्ट आरोप है। सर, एक और बार लाड़की बहन स्कीम के लिए बाकी डिपार्टमेंट से फंड ट्रांसफर किया जा रहा है। अब सोशल जस्टिस डिपार्टमेंट से फंड